श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. महाभारतातील कथेनुसार द्वापारयुगात श्रीकृष्ण यांनी पांडवांना सांगितले होते की कलियुगात काय काय बदल होणार आहेत. कलियुगातील भविष्यवाणी करताना त्या काळातील स्त्री पुरुष कसे असतील याबद्दल श्रीकृष्ण यांनी सांगितले होते. चला तर मग विस्ताराने जाणून घेऊया कलियुगातील स्त्री पुरुषांबद्दल श्रीकृष्ण यांनी काय भविष्यवाणी केलेली आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम असून माणसाने परिवर्तन स्वीकारून पुढे जाणे गरजेचे आहे. श्रीकृष्णाच्या या शिकवणीचा अर्थ नीट समजावून घेतला पाहिजे. परिवर्तन हे एका विशिष्ट काळाशी संबंधित असून जसा काळ बदलतो सर्व काही बदलत जाते. माणसाचे वर्तन, स्वभाव, विचार इत्यादींवर काळाचा परिणाम दिसून येतो. कलियुगामध्ये स्त्री पुरुष कसे असतील याबद्दल श्रीकृष्णाने भविष्यवाणी केलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. श्रीकृष्णाच्या भविष्यवाणीनुसार कलियुगात पुरुष इतके क्रूर होतील की ते नातेसंबंधाचाही विचार करणार नाहीत. ते धनसंपत्तीसाठी हत्या करतील. धन, संपत्ती आणि मालमत्ता मिळवण्यासाठी हत्या करणे सामान्य होईल. लहान मोठ्या कारणांवर पुरुषांमधील बदल घेण्याची वृत्ती अधिक जागृत होईल आणि अधिकाधिक क्रूर होऊन विनाशाच्या मार्गावर चालतील. श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगात पुरुष स्त्रियांना हीन दृष्टिकोनातून पाहतील आणि त्यांचा उपहास करतील. स्त्रियांचा अपमान करून पुरुषांना काहीतरी महान कार्य केल्याची अनुभूती होईल. पुरुष महिलांना नेहमीच कमी लेखतील. पुरुष स्वतःची गौरवगाथा सांगून महिलांचा त्याग आणि साहस याकडे दुर्लक्ष करतील. श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगात स्त्रियांच्या कलागुणांकडे दुर्लक्ष करतील. ते फक्त महिलांच्या सुंदरतेला महत्त्व देतील. पुरुष चारित्र्यवान स्त्रियांना महत्त्व देणार नाहीत आणि मर्यादा तोडून केवळ आनंदासाठी महिलांच्या सहवासात राहतील. श्रीकृष्णाने कलियुगातील महिलांच्या स्वभावाबद्दल भविष्यवाणी केलेली आहे. कलियुगात स्त्रिया गरीब आणि धनहीन पतींना सोडून जातील. धनवान श्रीमंत पुरुषांच्या स्त्रिया पसंतीत येतील. स्त्रिया धनवान पतीच्या इच्छेने त्यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करतील. कलियुगात एखाद्या महिलेला दुसऱ्या महिलेच्या दुःखाची जराही जाणीव असणार नाही. महिला एकमेकांचा द्वेष करतील आणि स्वतःची ताकद वाढवण्यासाठी दुसऱ्या महिलांचे शोषण करतील. हुशार महिलांना हास्यास्पद ठरवून काही महिला आपण स्वतः किती ग्रेट आणि सभ्य आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतील. स्त्रिया त्यांच्यासाठी पुरुषांच्या अनैतिक आणि अपराधिक वागणुकीला समर्थन देतील. पुरुषांना योग्य अयोग्य समजावण्याऐवजी महिला त्यांच्या चुकीच्या कामाचे समर्थन करतील. स्त्रिया त्यांच्या फायद्यांसाठी नातेसंबंधाच्या मर्यादा तोडण्यास जराही मागे पुढे पाहणार नाहीत. कलियुगात स्त्री पुरुष दोघेही विवेकशून्य आणि असभ्य वर्तन करतील.